एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी सीएचएसएल मार्फत मंत्रालयामध्ये थेट भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 23 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। तर एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया काय, एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये फी किती असणार आहे, निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर एसएससी सीएचएसएल मंत्रालयामध्ये जागांचा जर विचार केला तर 3131 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 30 ते 40 हजार रुपये प्लस महिना आपल्याला भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरती। तर या भरतीमध्ये कोणकोणतं काम करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। एसएससी सीएचएसएल भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकतो तुम्ही। 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता। तर हे जाहिरात तुम्हाला माझी नोकरी कॉर्नर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे तर त्यावर भेटणार आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले व्हिडिओच्या खाली, तर जॉईन करून। एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीमध्ये वयोमर्यादा विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एसएसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅनसाठी यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी 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 कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे एसएससी सीएचएसएल मंत्रालय या भरतीमध्ये। तर आता एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर जॉब कुठं करावं लागणार आहे, तर पहा यामध्ये नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि मंत्रालयामध्ये आपल्याला जॉब करावं लागणार आहे। जलसंधारण मंत्रालय झालं, त्याचबरोबर सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, रक्षा मंत्रालय झालं, ठीक आहे। तर जेवढे पण मंत्रालय आहे तर त्या मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। तर एसएससी सीएचएसएल मंत्रालयामध्ये पद कोणकोणते तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा पहिलं जे पद यामध्ये तर ते डेटा एंट्री ऑपरेटर डीयू डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 1चं पद आहे। तर यामध्ये 12वी पास पाहिजे आणि गणिताचा विषय आपल्याला पाहिजे। आणि दुसरं जे पद आहे तर हे आहे कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ विभाग लिपिक एलडीसी कनिष्ठ सचिवालय सहाय्यकचं पद आहे। तर यामध्ये फक्त 12वी पास पाहिजे, कोणत्याही यामध्ये सर्टिफिकेट नाही लागत ना, काहीच नाही, तुम्ही फक्त 12वी पास आर्टही जरी असेल तरी सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते। कॉमर्स असेल त्याचबरोबर सायन्स असेल तरी 12वी तुम्ही फक्त पास आहे तरी फॉर्म भरता येते, कोणतेही सर्टिफिकेट यामध्ये लागत नाही। एक लक्षात ठेवा, फ्रेशर उमेदवार यामध्ये 12वी पासवरच फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये 2 पेपर आहे, टियर 1 टियर 2 अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। तर टियर 1चा जो पेपर आहे तर हा टियर 1चा जो पेपर जे असणार आहे तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुणे 200 मार्काचा पेपर असणार आहे। 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे म्हणजे 1 घंट्यात आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.50 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। तर एसएससी सीएचएसएल मंत्रालय भरतीचा जो पेपर असणार आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे, महाराष्ट्रामध्येच याचा पेपर असणार आहे आणि जवळचे जिल्हे आपल्याला यामध्ये पेपर साठी भेटणार आहे। तर सेंटर जे आहे हे सेंटर जे आपल्याला जवळचेच भेटणार आहे, जे तुमचे जिल्ह्यापातचं जे सेंटर आहे तेच भेटणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच यामध्ये पेपर होणार आहे। तर पेपरची जी तारीख आहे ते तुम्हाला सांगून देतो। टियर 1चा जो पेपर असणार आहे 8 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत असणार आहे। त्यानंतर टियर 2चा जो पेपर आहे हा फेब्रुवारी मार्च 2026 पर्यंत आपल्या यामध्ये असणार आहे। तर टियर 2चा जो पेपर आहे सेक्शन 1 मध्ये जे
गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न, तर झाले किती हे 60 आणि एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे, 180 मार्क आणि 60 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर सेक्शन 2 मध्ये इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण 180, तर 60 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर आपल्याला कम्प्युटर असणार आहे, कम्प्युटरच्या रिलेटेड यामध्ये 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 45 मार्कासाठी, कारण की एका प्रश्नाला 3 गुण आणि 15 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे SSC CHSL मंत्रालय भरतीमध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आणि हा पेपर झाल्यानंतर आपला जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच राहणार आहे। तर दोन्ही जे पेपर आहे Tier 1 Tier 2 चे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। तर सेंटर कोणकोणते तर तुम्हाला सांगून देतो, पुणे झालं, मुंबई झालं, त्याचबरोबर नागपूर छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, त्याचबरोबर अमरावती झालं, त्याचबरोबर नांदेड झालं, त्याचबरोबर जे नाशिक झालं, त्याचबरोबर जे कोल्हापूर झालं। ठीक आहे, तर महाराष्ट्राचे आणखीन सुद्धा बरेच या ठिकाणी अकोला सुद्धा सेंटर आहे। तर महाराष्ट्रातले भरपूर या ठिकाणी सेंटर आहे, तर जवळचं सेंटर आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर महाराष्ट्रामध्ये यामध्ये पेपर होणार आहे। तर हे दोन पेपर झाल्यानंतर Tier 1 Tier 2 चा पेपर झाल्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग सुद्धा आपल्याला त्यांना करून दाखवावं लागणार आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, तर पहिलं जे पद आहे तर ते डेटा एंट्री ऑपरेटर, डेटा एंट्री ग्रेड 1 चा पद आहे। तर यामध्ये आपल्याला टायपिंग त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे। हिंदी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिट आपल्याला त्या ठिकाणी टायपिंग करून दाखवावं लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि दुसरं जे पद असणार आहे यामध्ये तर कनिष्ठ विभाग लिपिक LDC कनिष्ठ सचिवालय सहाय्यकचं पद आहे। तर यामध्ये सुद्धा आपल्याला टायपिंग त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे। हिंदी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिट आपल्याला त्या ठिकाणी टायपिंग करून दाखवावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया SSC CHSL मंत्रालय भरतीमध्ये पगार सुद्धा 25,000 ते 80,000च्या आसपास आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे SSC CHSL मंत्रालयाची। तर चांगली ही भरती तुमच्यासाठी चालू आहे। ऑलरेडी फॉर्म भरणे चालू आहे, आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 18 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो SSC CHSL मंत्रालयामध्ये हे 12वी पाससाठी ही भरती निघाली आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर ज्यांना सुद्धा SSC CHSL मंत्रालय भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, मेहनत करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन SSC CHSL मंत्रालय भरतीमध्ये होणार आहे। तर आपल्याला जे जॉब करावं लागणार आहे मंत्रालयामध्ये, आपल्याला जॉब करावं लागणार आहे। तर मंत्रालयामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे तर जे डेटा एंट्रीचे जेवढे पण टायपिंगचे जेवढे पण डेटा एंट्रीचे जेवढे पण पद खाली राहते तर ते पद जे SSC CHSL मार्फत जे भरले जाते। तर मंत्रालयामध्ये जेवढे पण आता सध्याच्या कंडिशनला जागा रिक्त आहेत, असे लिपिकच्या झालं, LDCच्या झालं, तर त्या जागा जे विद्यार्थी मित्रांनो या भरती मार्फत त्या ठिकाणी भरल्या जाते। तर आपल्याला ऑफिशियली त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे, म्हणजे कॉम्प्युटरवर आपल्याला बसून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। एकदम शाही ड्युटी SSC CHSL मंत्रालयामध्ये। तर पगार सुद्धा यामध्ये चांगला आहे, जवळपास 70-80 हजारापर्यंत सुद्धा आपला यामध्ये पगार भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। कॉम्प्युटरवर आपल्याला काम करावं लागणार आहे मंत्रालयामध्ये, जसं रक्षा मंत्रालय झालं, सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, जलसंधारण मंत्रालय झालं, तर ह्या मंत्रालयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।